आणि म्हणून उद्याला 11 वाजता शार्प मंत्रालयात बैठक बोलवलेली आहे. उच्च अधिकारी सर्व येणार आणि उद्याला त्या बैठकीमध्ये पूर्ण निर्णय घ्यायचा आपल्याला. तुम्ही इथे येऊन जा. आपण करावी आणि त्यानंतर जर आपण पंचमध्ये किंवा पुण्यात जरी बैठक घेतली तरी ती चालणार आहे. पण आधी आपण घटनास्थळी पाहणी करावी आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न आपल्याकडूनच सुटू शकणार आहे. आपण जर या स्थळी आलात तर फार सगळ्या नागरिकांची मागणी. अमोलने आपल्या भावनेशी मी सहमत आहे. ऐकून घ्या, ही सगळी परिस्थिती लक्षात घेता उद्याला 11 वाजता मंत्रालयात त्याची बैठक बोलवली आहे आणि सर्व उच्चस्तरीय सगळे अधिकारी असणार आहेत. वकिलांना पण बोलवले आणि त्या अनुषंगानं तुम्ही पण यावं, ऐकला का? आणि याच्यावर सांगू पण चर्चा करून उद्याला निर्णय घ्यायचा अंतिमता. साहेब, अजून ज्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे बिबट्याच्या हल्ल्यात, त्याचे विधी सुद्धा अजून झालेले नाहीये. पोस्टमॉर्टम होऊन अंत्यविधी अजून झालेले नाहीये आणि त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांची म्हणणं आहे खूप साहेब बिबट्याचा प्रश्न हा भीषण आहे. 4थी घटना घडलेली आहे. त्यामुळं वनमंत्री म्हणून आपण जर स्थळ पाहणी करावी आणि स्थळ पाहणी करून मग आपण ही बैठक दुपारनंतर जरी घेऊ शकलो तरी चालेल. नामोलजी बघा, बाब अशी आहे की या गोष्टीचं गांभीर्य मला पक्का आहे. मी ऑलरेडी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना अगोदर पण दिलेल्या आहेत. घडलेल्या घटना ती दुर्दैवी आहेत, लोकांच्या भावना तीव्र आहेत, ऐकला का? या सर्व आपल्या मताशी मी सहमत आहे. कारण म्हणजे या घटना क्लेशदायक होतात मला आणि म्हणून लक्षात आलं का मी दिल्लीच्या लोकांना सुद्धा कनेक्ट झालेलो आहे. याच्यामध्ये तुम्ही उद्याला या आपण आणि नंतर मग बैठक घेऊ आपण पुण्याला किंवा तिथे थांबा, बोलणं होत आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरा बोलणं संपल्यानंतर द्या. जरा नाईक साहेब बोलताय, जरा ऐका. त्यांना बोलायचं हे सगळ्यांचं दुःख आहे. प्रश्न असा की चर्चा करू आणि नंतर आपण सगळी यंत्रणा घेऊन तिथे अधिकारी पण येतात. साहेब, होतं कसं, जेव्हा आपण केबिन मध्ये बसतो चर्चा करतो तेव्हा फॉरेस्टचे अधिकारी सांगतात की आम्ही बिबट सोडत नाही, हे नाही ते नाही. आपल्याला समोर बघायला मिळेल की पकडून दिला जातो, पुन्हा सोडला जातो, पुन्हा आमच्या सांगण्यात तो बिबट सोडला जातोय आणि आज जवळपास 1012ची संख्या आहे. आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर वन विभागातली क्षेत्रातली संख्या सांगावी, साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे. ही दुर्दैवी परिस्थिती साहेब आणि आपण हे सगळं पाहावं. अमोलजी, तिकडचे जुन्नरचे बिबटे आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सोडले. अहो, एक जबाबदार मंत्री उत्तर देतात का? मंत्री साहेबांना चर्चा नको आहे आम्हाला, ठोस भूमिका पाहिजे साहेब. वनमंत्री महोदय यांची उत्तर आहे जुन्नरला येऊन तुम्ही सांगाल सांगा तिथे तुम्ही परत आता या परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना तीव्र तिथे त्या ठिकाणी मी आपल्यातर्फे तुम्हाला विनंती करतो की ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे. तुमची एक भेट झाली की त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी तुमच्या पुढं एक वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मानतील आणि अधिकाऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष भूमीच्या किती तफावत आहे तुमच्या नजरेशी. म्हणून ग्रामस्थांची मागणी तुम्हासाठी आहे की तुम्ही इथे यावं. त्यांच्या नेतृत्वाखाली 3-4 दिवसामध्ये मी तिथे भेट देणार. या ठिकाणी साहेब
तुमच्याशी देवदत्त निकम साहेब बोलतायत, जरा 2 मिनिटं त्यांचं म्हणणं देखील काय ते ऐका. उद्याला ऐकून घ्या, मी 2-4 दिवसामध्ये तिकडे येतोच. शिरूरला जाऊ, जुन्नरला जाऊ, आंबेगावला जाऊ. ऐकून घ्या, लोकांच्या भावनांशी मी सहमत आहे. हे गेलेला लोक परत येत नाही. आणि अति बोला 12 तारखेला पहिली घटना घडली. 12 फोनवर बोललो बरोबर आहे. तुम्ही सांगितलं होतं की मी 1-8 दिवसामध्ये तिकडं येतो. त्याच्यानंतर 22 तारखेला दुसरी घटना घडली, त्यावेळी मी आपल्याला कळवलं. त्याच्यानंतर आता काल 2 तारखेला देखील घडली. लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा की राज्याची तुमचं माझं एकदाच बोलणं झालंय. बरोबर ना. त्याच्यानंतर एकदाच बोलणं झालंय, ऐकून घ्या. आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की बुट्ट्याला पकडला. नाही अधिकारी दिशाभूल करतात. अधिकारी दिशाभूल करतात. अधिकारी दिशाभूल करतात. यांना यावंच लागेल साहेब. तुम्हाला स्पष्ट यांना चुकीची माहिती देतात. आता एक जबाबदार मंत्री काय सांगतात का आमच्याकडे बिबट्या सोडल्या, कुत्र्यापेक्षा जास्त बिबटे झाले. मंत्री म्हणतो का आमच्याकडे पण बिबट्या आणून सोडतात. तुमच्या शब्दावर करू, परंतु तुम्ही येत असाल तर त्याची विधी करू. प्रश्न असा आहे की त्या मुलाचा जो विधी आहे, ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंबीय जो विधी करण्यास आता नकार देतात की कारण आम्हाला न्याय पाहिजे. आणि म्हणून त्याच्या दुखावरती तुम्ही सुख घालू शकताय. त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की किमान तुम्ही आता मुंबईतून निघाला तर 3 तासामध्ये तुम्ही इथे येऊ शकताय. तुम्ही येतोपर्यंत हे आंदोलन काही बंद होणार नाही. तुम्ही आल्यानंतर मात्र निश्चित ग्रामस्थ तुमच्या शब्दाला या ठिकाणी किंमत देतील. बस याच निर्णयावर थांबा. एवढाच निर्णय तुमच्या विनंतीला मी कधी नकार देत नाही. ऐकून घ्या, जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असतं ना, त्यावेळेला अशा प्रकारच्या घरी जाऊ नये. मी तुम्हाला शब्द देतो, या 3-4 दिवसामध्ये मी तिकडे येतो. तुमच्या खासदार साहेब समोर मी स्वतः शरददादा सोनवणे जर वनमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही. या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे, आपण जागेवर बसून घ्यायचे. आपण अजूनही सगळ्या